मित्रांनो, ही गोष्ट आजपासून सुमारे 5 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा मी BA ला शिकत होतो. ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या वहिनींची. मी खूप काळापासून माझ्या वहिनींना जवळून पाहत होतो. त्यांना माझ्या मनात बसवायचं होतं. वहिनी खूपच सुंदर आहेत. जेव्हा मी त्यांना पाहायचो, तेव्हा माझी भावना दाटून यायची. त्यांची उंची माझ्यापेक्षा खूपच कमी. मी नेहमी वहिनींना सुंदर वेळेचा अनुभव देण्याची संधी शोधत असे, कारण माझ्या भावाशी आणि वहिनीशी नेहमी भांडणं व्हायची. त्यांच्या भांडणांचा फायदा घ्यायचा माझा विचार होता. अखेर एका सुंदर रात्री माझी प्रतीक्षा संपली. त्या रात्री मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हिवाळ्याचा काळ होता. डिसेंबर महिना नुकताच सुरू झाला होता. लग्नांचा हंगाम जोरात होता. त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे आले होते. शहरातली घरं छोटी असल्याने जागा कमी पडायची, त्यामुळे जुळवून घ्यावं लागायचं. आमचा आणि वहिनींचा दार शेजारीच आहे. त्या संध्याकाळी सगळे पाहुणे लग्नातून थेट आमच्या घरी आले. सगळ्यांनी चहात नाश्ता केला. जेवण झालं आणि तेवढ्यात माझ्या मावशीचा फोन आला. त्यासुद्धा येणार होत्या. त्यांच्यासोबत त्यांची छोटी मुलंही होती. आता मला झोपण्यासाठी वहिनीच्या घरी जावं लागलं. तिथे सगळे जर गप्पा मारत होते, मीही बसलो. मला लवकर झोप लागते म्हणून मी तिथेच एका बाजूला झोपलो. वहिनींनाही सकाळी ड्युटीवर जायचं होतं, म्हणून त्यासुद्धा माझ्या शेजारीच झोपल्या. मी आणि वहिनी एकाच रजाईत झोपलो होतो. रात्री माझी झोप उघडली आणि माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. वहिनी झोपल्या होत्या आणि त्यांची व्यक्तिमत्व बाहेर आलेले मला स्पष्ट दिसत होते. हे पाहून माझी भावना दाटून आली. मी रजाई परत त्यांच्यावर टाकली आणि काही वेळ तसेच होऊन राहिलो, पण त्यांच्याकडून काही हालचाल झाली नाही. माझी हिंमत वाढली आणि मी हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. माझी धडधड वाढली, घाम येऊ लागला. मला भीतीही वाटत होती की कुठे थापट तर पडणार नाही ना, पण मी सुंदर अनुभव घेत राहिलो. अचानक वहिनींनी करवट घेतली. मी घाबरलो की कुठे जाग्या तर झाल्या नाहीत ना, पण मी तसाच होऊन राहिलो. 5 मिनिटांनंतर मी वहिनींना मिठी मारली. त्या आणखी जवळ सरकल्या आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला लागायला लागली. काही क्षणानंतर त्यांनी पुन्हा करवट घेतली. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. मी हळूच त्यांना पापी दिली. काही वेळ आम्ही तसेच होऊन राहिलो. वहिनी झोपेचं नाटक करत होत्या. माझी हिंमत वाढत होती. मी त्यांचे जीवनाचे दार मोकळे करण्याचा प्रयत्न केला, पण ते मोकळे झाले नाही. वहिनीने झोपेचं नाटक करत खाजवण्याच्या बहाण्याने जीवनाचे दार मोकळे केले. मग मी बोटाने त्यांच्या जीवनाला सुंदर अनुभव देऊ लागलो. काही वेळातच त्यांनी जीवनात रंग भरला. मग त्या उठून बाथरूमला गेल्या. मी वेळ पाहिली तर पहाटेचे 4:30 वाजले होते. आता मला काळजी होती की पुढचं कसं होणार. मी तसाच होऊन राहिलो, म्हणजे कदाचित वहिनी परत येतील. पण खूप वेळ झाला. मलाही बाथरूम आल्यासारखं वाटलं आणि मी घाबरत घाबरत वर गेलो. वहिनी बाहेर बसल्या होत्या. त्याने गिझर लावलं होतं. मी बाथरूमसाठी आत गेलो. बाथरूम करत असताना वहिनी आल्या आणि त्यांनी माझी भावना पकडली. मी घाबरल्याचे नाटक केलं आणि म्हणालो, वहिनी हे काय करताय, सोडा ना. सकाळी तर मुलांची भावना दाटून आलेलीच असतेच. मग वहिनींनी माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. माझी अवस्था खराब झाली. वहिनी म्हणाल्या, साला हरामखोर, सारी रात्र झोपू दिलं नाहीस, माझ्या जीवनात आग लावलीस, आता कोण याला शांत करणार. हे ऐकून मी गप्प उभा राहिलो. वहिनी खाली बसल्या आणि त्यांनी माझ्या भावनेवर गरम पाणी टाकून त्याला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मी तर जणू स्वर्गात पोहोचलो आणि लवकरच त्यांच्या तोंडावरच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. वहिनी म्हणाल्या, लवकर जा आणि जिन्याचा दरवाजा लावून ये, कुणी वर येऊ नये. मी मनातून खुश होतो. मी पटकन दरवाजा लावून परत आलो. बाथरूमामध्ये गेल्यावर पाहिलं, वहिनी पूर्ण मोकळ्या उभ्या होत्या. वहिनी म्हणाल्या, चल आता माझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घे, खाली बस. मी खाली बसलो आणि त्यांना तोंडाने जीवनाचा सुंदर अनुभव देऊ लागलो. वहिनीने पुन्हा जीवनातून रंग सोडला. मग त्यांनी मला खाली जायला सांगितलं. मी हट्ट केला, मला तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे, पण त्यांनी नकार दिला. माझं डोकं खराब झालं. मी उदास झालो तेव्हा वहिनींनी माझ्या भावनेला पापी दिली आणि म्हणाल्या, कुणी वर येईल, हे पुन्हा कधीतरी करू. मी उदास मनाने जीवनाची पापी घेतली.
वहिनी हसल्या. मी खाली आलो. दुसऱ्या रात्री चमत्कार झाला. भाऊंना बाहेर लग्नाला जायचं होतं. वहिनींनी तब्येतीचं कारण सांगून टाळलं आणि माझी काळजी घ्यावी म्हणून मला बोलावलं. रात्री 10 वाजता वहिनींनी दरवाजे बंद करण्याचा आदेश दिला आणि स्वतः मोकळे होऊन रजाईत शिरल्या. मी दरवाजे बंद करताना पाहिलं. वहिनी आज सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या मूडमध्ये होत्या. मी पण मोकळा होऊन रजाईत शिरलो आणि त्यांच्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. मी सलग 20 मिनिटांनंतर मी म्हणालो, आता माझ्या भावनेतून रंग येणार आहे. रंग कुठे सोडू? मग त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच रंग भर. मग मी जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आम्ही दोघे थकून लेटलो. मग वहिनी हसून म्हणाल्या, अरे, तुला भूक लागली आहे ना रे? मीही हसून म्हणालो, हो वहिनी, अगदी पोटात कावळे ओढता आहेत. वहिनी म्हणाल्या, थांब, मी काहीतरी ऑनलाईन मागवते. त्यांनी मोबाईल काढला आणि स्विगीवरून खाण्याच्या काही वस्तू ऑर्डर केल्या. 15-20 मिनिटात स्विगीचा डिलिव्हरी बॉय आला. त्याने पॅकेट दिलं आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवायला सुरुवात केली. पोट भरल्यावर मला पुन्हा ताकद आली. मी हसत म्हणालो, वहिनी, अजून एकदा तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ का? वहिनी लगेच म्हणाल्या, अरे नको रे आता, कुणीतरी येईल. कधीतरी नंतर घेऊया. आता तर खूप उशीर झाला आहे आणि समजा कोण आलं तर अवघड होईल. मी हसून म्हणालो, ठीक आहे वहिनी, तुमची इच्छा. आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. माझं मन अजूनही त्या रात्रीच्या सुंदर क्षणांमध्ये रममाण होतं. पण कुठेतरी एक अस्वस्थता होती. मला वाटत होतं की ही रात्र काहीतरी अनपेक्षित घडवणार आहे. वहिनी अचानक उठल्या आणि त्यांनी मोबाईल हातात घेतला. थांब, मी एकदा मेसेज चेक करते, त्या म्हणाल्या आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. मी विचारलं, वहिनी, काय झालं? कोणाचा मेसेज आलाय? त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, काही नाही, असंच ऑफिसचं काम आहे. पण त्यांच्या आवाजात एक लपवलेलं रहस्य होतं, जसं काही त्या मला सांगत नव्हत्या. मी हसत म्हणालो, वहिनी, तुम्ही मला काही लपवताय का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे, तुझं डोकं खूप चालतं. काही नाही, झोप आता. पण त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि रजाईत पुन्हा शिरल्या. मीही काही बोललो नाही, पण माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. कोणाचा मेसेज असावा? भाऊंचा की कुणाचा? रात्रीचे 12 वाजले होते. घरात शांतता पसरली होती. फक्त बाहेरून येणाऱ्या थंड हवेचा आवाज आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा मंद बोंगाट ऐकू येत होता. मी वहिनींच्या शेजारी पडलो होतो, पण माझी झोप उडाली होती. त्या रात्रीच्या घटनांनी माझं मन अस्थिर केलं होतं. वहिनी झोपेचं नाटक करत होत्या, पण मला जाणवत होतं की त्याही काहीतरी विचार करत होत्या. अचानक मला घराच्या मागच्या बाजूने काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. खटखट, जणू कोणीतरी हळूच दार ठोठावत होतं. मी दचकलो. वहिनी, ऐकलं का? कोणीतरी दार ठोठावतंय. मी घाबरत घाबरत म्हणालो. वहिनीने डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाल्या, अरे, काही नाही, बाहेर वारा आहे. कदाचित झाडाची फांदी लागत असेल. पण त्यांच्या आवाजात एक विचित्र तणाव होता. मी उठलो आणि खिडकीजवळ गेलो. खिडकीच्या पडद्यामागून बाहेर पाहिलं, पण अंधारात काहीच दिसलं नाही. माझी धडधड वाढली. वहिनी, मी जाऊन बघतो? मी विचारलं. त्या लगेच ओरडल्या, नको, तिथेच थांब. त्यांचा आवाज इतका ठाम होता की मी थबकलो. वहिनींना असं का वाटतंय? माझ्या मनात शंका निर्माण झाली. काही मिनिटं शांततेत गेली. मी पुन्हा रजाईत शिरलो, पण माझं लक्ष दाराकडे लागलं होतं. तेवढ्यात पुन्हा एकदा खटखट आवाज आला, यावेळी थोडा जोरात. मी वहिनींकडे पाहिलं. त्यांनी मला हाताने इशारा केला की शांत रहा. त्यांनी हळूच मोबाईल उचलला आणि कोणाला तरी मेसेज टाईप करायला सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हतं. वहिनी काय लपवत आहेत? अचानक दारावर जोरात ठोठाव झाली. धड धड. मी घाबरलो आणि वहिनींनीही दचकून मोबाईल खाली पडला. कोण आहे? मी हळूच विचारलं. वहिनींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तू इथेच थांब, मी बघते. त्या उठल्या आणि त्या दाराकडे गेल्या, पण त्यांनी दार उघडलं नाही. त्यांनी फक्त कान लावून बाहेरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला.